नमस्कार. रोज सकाळी ट्रॅकवर जाणं आणि तोच जुना उत्साह अनुभवणं हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं काम. पण थांबा, 40शी ओलांडल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कधीकधी पाय थोडे जड वाटतात का, स्नायू दुखतात का? काळजी करू नका. आज आपण यामागचं नेमकं विज्ञान आणि यावरचे अगदी सोपे घरगुती उपाय समजून घेणार आहोत. तर मूळ मुद्दा हा आहे की 40शी नंतर धावल्यावर अचानक पाय एवढे जड का वाटायला लागतात. आवड तर तीच असते, स्टॅमिनाही असतो, पण तरीही ही नवीनच शरीरदुखी का उद्भवते. चला, यामागचं एकदम सोपं पण महत्त्वाचं जैविक कारण शोधून काढूया. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मसल इलास्टिसिटी किंवा स्नायूंची लवचिकता. हे बघा, एखादं जुनं रबर बँड जसं ताणल्यावर थोडं सैल पडतं, अगदी तसंच काहीसं वयानुसार आपल्या स्नायू आणि टेंडन्सच्या बाबतीत होतं. त्यांची ताणून पुन्हा पूर्वस्थितीत येण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते. त्यामुळे पाय जड वाटणं हे काही इच्छाशक्ती कमी पडल्याचं लक्षण नाहीये, तर हा एक साधा नैसर्गिक शारीरिक बदल आहे. आता हे समजून घेण्यासाठी याकडे लक्ष देऊया. विशीत किंवा तिशीत असताना आपण धावतो तेव्हा स्नायूंमध्ये होणारी सूक्ष्म झीज, ज्याला आपण मायक्रोटियर्स म्हणतो, ती अगदी झटक्यात भरून निघते. पण 40शी नंतर यात सेल्युलर रिपेअरचा म्हणजे पेशींच्या दुरुस्तीचा वेग थोडा मंदावतो. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराला तीच झीज भरून काढण्यासाठी आता थोडा जास्त वेळ लागतो. पण जर आपण या रिकव्हरीकडे दुर्लक्ष केलं आणि शरीराला न जुमानता नुसतंच धावत राहिलो तर काय होईल? तर रनर्स नी किंवा शिन स्प्लिंट सारख्या दुखापतींचा धोका खूप जास्त वाढतो. आणि म्हणूनच वाढत्या वयाच्या स्नायूंना योग्य दुरुस्तीची वेळ देणं ही आता सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे. मग ह्यावर उपाय काय? तर सर्वात आधी आपण लक्ष देऊया शारीरिक रिकव्हरीकडे. म्हणजे धावून झाल्यानंतर लगेच कोणती काळजी घ्यायची ते पाहूया. ही बघा, ही 3 टप्प्यांची सोपी दिनचर्या. धावणं संपल्या लगेच खाली न बसता 5 ते 10 मिनिटे हळूच चालून कूल डाऊन वॉक करणं मस्ट आहे. त्यानंतर स्टॅटिक स्ट्रेचेस आणि आठवड्यातून काही वेळा फोम रोलिंग. हे 3 उपाय शरीराला लगेच पूर्वस्थितीत आणायला खूप मदत करतात. यातला दुसरा टप्पा म्हणजे स्टॅटिक स्ट्रेचिंग. हे नेहमी धावून झाल्यानंतरच करायचं असतं. हॅमस्ट्रिंग, पोटऱ्या, मांडीचे स्नायू आणि ग्लूट्स या सगळ्यांना बरोबर 30 सेकंद ताणून धरल्यामुळे स्नायूंमधील ताठरपणा एकदम कमी होतो आणि त्यांना मस्त आराम मिळतो. आणि हो, फोम रोलिंगबद्दल विसरून चालणार नाही. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हे नक्की करा. हे अगदी डीप टिश्यू मसाजसारखं काम करतं. यामुळे होतं काय, तर स्नायूंमध्ये साठलेलं लॅक्टिक ॲसिड बाहेर टाकलं जातं आणि हेच ते ॲसिड आहे ज्यामुळे आपल्याला पाय जड वाटत असतात. तात्काळ काळजी तर आपण पाहिली. आता पाहूया आणखी एक महत्त्वाचा भाग, ॲक्टिव्ह रेस्ट आणि अर्थातच झोप. रोज न चुकता धावलंच पाहिजे असा अट्टाहास नको. सांध्यांना आवश्यक तो आराम मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आठवड्यातून 1-2 दिवस ॲक्टिव्ह रिकव्हरी करा. म्हणजे काय, तर धावण्याऐवजी योगासने करा किंवा फक्त शांतपणे चालायला जा. यामुळे शरीराला विश्रांतीही मिळते आणि हालचालीही सुरू राहते. आणि हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, 7 ते 8 तास. हे फक्त तासांचं मोजमाप नाहीये, तर शरीराची अगदी मूलभूत गरज आहे. आपण मगाशी ज्या पेशींच्या दुरुस्तीबद्दल बोललो ना, ती खरी दुरुस्ती रात्रीच्या गाढ झोपेतच होत असते. त्यामुळे चांगली झोप तर हवीच हवी. आता आपण आपल्या रिकव्हरीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया, जो आहे जलद रिकव्हरीसाठी योग्य आहार. धावून आल्यावरची पहिली 30 ते 45 मिनिटे या वेळेला एक गोल्डन विंडो किंवा सुवर्ण काळ मानलं जातं. या विशिष्ट वेळेत शरीराला प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचा योग्य पुरवठा होणं सर्वात जास्त गरजेचं असतं. कारण या वेळेत शरीर पोषक तत्वे खूप वेगाने शोषून घेतं. आणि यासाठी कुठल्याही महागड्या सप्लिमेंट्सची अजिबात गरज नाही. आपल्या रोजच्या परिचयाचा अस्सल महाराष्ट्रीयन आहार यासाठी पुरेसा आहे. 1 प्लेट गरमागरम उसळ आणि भाकरी किंवा मोड आलेली कडधान्य आणि भात हे पदार्थ प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सचं अगदी परिपूर्ण संतुलन साधतात. या सुवर्णवेळेत हे घरगुती पदार्थ खाण्यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शरीरातील संपलेले ग्लायकोजन स्टोअर्स वेगाने पुन्हा भरणं. स्नायूंना पूर्वस्थितीत येण्यासाठी, अगदी नव्याने तयार होण्यासाठी जे अचूक इंधन हवं असतं ना, ते या आहारातून एकदम परफेक्ट मिळतं. शेवटी हे वाक्य खूप काही सांगून जातं. वय हा फक्त एक आकडा आहे, पण शरीराचे ऐकणे आणि त्याला योग्य वेळ देणे ही एक यशस्वी रनरची ओळख आहे. वाढत्या वयाकडे अडथळा म्हणून न पाहता आपल्या शरीराची भाषा समजून घेणं आणि ही सजग मानसिकता जपणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मग आता स्वतःलाच हा प्रश्न नक्की विचारून पहा. शरीराच्या सध्याच्या वयानुसार रिकव्हरी रुटीनमध्ये कसे बदल करणे आवश्यक आहे? या साध्या, वैज्ञानिक आणि घरगुती उपायांचा आपल्या दिनचर्येत समावेश करा.
आणि हो, धावण्याची ही आवड अशीच सुरक्षित आणि दीर्घकाळ जपा. यावर नक्की विचार करा.